थँक्यू सो मच रोशनजी संते सर. रसिको, आपण ज्यांचा आवाज ऐकला, अगदी जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून होत आहे. पहिल्या सामन्यापासून, पहिल्या चेंडूपासून त्याच्या सोबतीला सोनूजी बांगर, पालेगाव आणि घारिवली असं कॉम्बिनेशन आपण आपल्या कल्याण परिसरामध्ये नेहमी ऐकत असतो. तर मैदानामध्ये नवीन सामना या ठिकाणी पेश केला जातोय. श्रीक्षा 11 सापर्डे विरुद्ध पवनपुत्र पिसे. फील्ड सजली आहे सापर्डे संघाची आणि सलामीचे फलंदाज सापर्डे संघाचे जाऊन पोहोचले तर क्रीजवर. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात नेहमी मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं. नमस्कार मित्रहो, रसिको आणि सर्व मान्यवर पाहुणे, आपणा सर्वांचं आणि ऑनलाईन प्रेक्षकांचं या नवीन सामन्यामध्ये हार्दिक स्वागत. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू निल्सन मडवीचा, हा छानपैकी टोलाला ऑन साइडला, स्कोर ऑफ द विकेट, सिंगलची प्राप्ती. सलामीचे फलंदाज आदित्य आणि सोबतीला आहे भावेश. आदित्य ऑफ द मार्क. धाव संख्या 1. 4 षटकांचा मुकाबला. प्राइज झालंय विकेट हॅट्रिक साठी 3000 कॅश प्राइज रोहन पाटील यांच्या माध्यमातून. निल्सनचा पुढचा चेंडू, हाफ वॉली घेऊन एक्स्ट्रा कव्हर प्रयत्न, रनआउटची संधी त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केलं विकेट कीपर आणि परिणामता बघितला आपण. पहिला गडी गारद होतोय रनआउटच्या रूपाने. सापाडे संघाला लागणारा हा पिसे संघाला लागणारा धक्का, सॉरी येस, पिसे संघाचा पहिला गडी बाद झाला. फिल्डिंग करतोय श्रीक्षा 11 सापाडे संघ. कुशल स्पोर्ट्स श्रीक्षा 11 नावं खूप लांब होत चालली हल्लीच्या काळामध्ये. 12 खेळाडूची जर्सी या ठिकाणी नक्कीच आमची टेक्निकल कमिटी पाहिल. दोन्ही खेळाडू संघाचे 12 खेळाडू असू द्या जर्सी मध्ये. तर पहिला गडी बाद झाला, रनआउटची त्या ठिकाणी संधी प्राप्त झाली, संधीचं सोनं केलं विकेट कीपरने. सांघिक एक प्राप्त झालं, फलंदाज बाद झाला तो म्हणजे भावेश. वन डाऊन बॅट्समन जातोय मैदानामध्ये साहिल. या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये लॉर्ड्स टाकले जातील. एक गडी बाद, 2 धावा. पहिल्या षटक हाताळतोय गोलंदाज निल्सन मडवी, तगडा खेळाडू सापाडे संघाचा. कुशल स्पोर्ट्स श्रीक्षा 11 सापाडे. निल्सन ओव्हर द विकेट. चेंडूला सोडलंय, त्याचं कारण म्हणजे चेंडू लेफ्ट स्टिक सोडून जाणारा, पण मश्किने सर सांगतात वाईट डिलिव्हरी. 1 धाव मिळते. अवंत धावली धाव संख्या पुढे सरकत असताना दिसूजा सर सांगतायत 3 धावा एका गडाच्या मोबदल्यात. प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी होत चालली आहे, पण तो आपण जाऊ नका. हा सामना सुद्धा तितका चुरशीचा आहे जसा पहिला सामना झाला. फ्लिक ऑफ द रिस्ट, फॅन्टॅस्टिक गॅप सिलेक्शन. डीप विकेटच्या डोक्यावरून चेंडूला काढले 4 धावांसाठी. ब्युटिफुल 4 रन्स. क्लून दिलं म्हणू शकतो आपण. छानपैकी गफणीसारखी बॅट फिरवली फलंदाज साहिलने. जसा आला तसा सेट होऊन आलाय दाखवत असताना प्रेक्षकांना हा चौकार लगावून धाव संख्या पोहोचली 7 वर. 7 ऑन द बोर्ड. निल्सन मडवी फिल्डिंग आपण पाहू शकता 30 सर्कल मध्ये. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, वाईड इज मिड ऑफ. गुडघा टेकून फेकून द्यायचा प्रयत्न पंच सांगतायत. हा सुद्धा चेंडू लेग सोडून जातोय. फुलटॉस होता लोवर. आडव्या बॅटचा वापर त्या ठिकाणी प्रॉपरली करू शकले नाही फलंदाज. साहिल निराश होत असताना काही पर्वणी होती. ज्युसी लॉलीपॉप फुलटॉसच्या माध्यमातून तो वाईटच्या रूपाने अवंत धाव मिळते. धाव संख्या 8. अजून एक हा सुंदर चेंडू निल्सन कमबॅक करून देतोय. ऑफस्टिकच्या बाहेरून हा चेंडूला काढला. टर्न चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी परफेक्ट गुडलेन चेंडू बघितला आपण निल्सन मडवीचा.
कमबॅक करून दिलं. आधीचे 2 चेंडू त्याने स्वेअर टाकले होते जे डेक्स्टिक सोडून जाणारे होते, व त्यानंतर हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. स्ट्रायकर गोलंदाज निल्सन पुन्हा एकदा आपली त्याचा प्रयत्न. फोर्सिंग स्ट्रोक क्लोज टू द बॉडी. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होते वेगाने, अगदी बॅनरला धडक देत असताना सीमा पार चौकार. आला फलंदाज साहिल आणि चौकार लगवाला त्याने चेंडूला काढलं. बॉलर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. सर्व विजय संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल, आपण लॉर्ड्स साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स किंवा व्यासपीठाकडे लगेचच यायचं आहे, पाचारण व्हायचं आहे, कारण एकाला बाय मिळणार आहे. कोण असणार आहे तो लकी संघ. सर्व कॅप्टन्स विजयी आपण या वेळेला कडक शॉट सिट्स ऑन द बॅट, परंतु अंतर नाहीये. क्षेत्रचिन्हाच्या खाली पोहोचला होता. वाईडीस लॉंग ऑन आणि काऊ कोणच्या अगदी मध्ये. झेल ड्रॉप. झेल सोडलाय. झेल पकडणं फार महत्वाचं आहे. कॅच विन्स मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अशा प्रकारच्या संधी तुम्ही गमावू शकत नाही चांगल्या स्पर्धेमध्ये. तर मैदानामध्ये पहिलं षटक समाप्त झालं. मला निल्सन सांगतात की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती एका गडाच्या मोबदल्यात. सर्व विजय कॅप्टन्स ज्या ज्या संघांनी सामने जिंकलेत त्या सर्व संघांचे कॅप्टन आपण लॉर्ड्स साठी यायचंय. किरवली, रुद्र मांडा, जय कोटेश्वर आजदे, गावदेव वरप, श्री नारायणदेव वडवली आणि तसेच स्वर्गीय एकनाथ सेठ दळवी स्मृती 11 एकवेसपूर गुरुलीपाडा. आणि ह्या संघातील विजय संघ, विजेता संघ म्हणजे त्यांचा प्रतिनिधी या लगेचच. हा दोन्ही संघाचे 12 ऑलरेडी आपल्याकडे आहेत, नो प्रॉब्लेम. अच्छा, एक उद्घोषणा करतोय कारण कुशा स्पोर्ट्स सापाडे संघाचा हा जो 12वा खेळाडू आहे तो जर्सी मध्ये नसल्यामुळे 2 धावांची पेनल्टी आकारण्यात येते, ती म्हणजे सापाडे संघाला. याची नोंद घ्यावी. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. या ठिकाणी नोंद सुद्धा केली जाते आमच्या डिसो सरांकडून. म्हणजे धावसंख्या झाली आहे पीसी संघाची ती म्हणजे 16. येस, वाईटचा इशारा पंचांचा. सन्माननीय भाऊस छिलार यांच्या माध्यमातून प्राइज आले. 3 चौकार किंवा 3 षटकार जर लगावले फलंदाजाने तर तब्बल 500 कॅश प्राइज. वाईट पहिला चेंडू अवांत धावसंख्येने धावसंख्या फुलते. 17 जाऊन ठेपले. पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक मारचा प्रयत्न. चेंडूच्या रेषेत न पोहोचता फटकावण्याचा प्रयत्न केला जातोय. पदोलाली त्याची कमी आहे. शॉर्ट सिलेक्शन चुकीचं आहे. चेंडूच्या रेषेत पोहोचलं पाहिजे, चेंडूचा टप्पा पाहिला पाहिजे, त्यानुसार शफलिंग झालं पाहिजे. तसं होत नाही, आपण बघितलं. डॉट चेंडू काढला वाईटच्या नंतर. अतुल या गोलंदाजाने, अतुल पाटील आहे हा तर हुकमीचा एक आहे मी म्हणू शकतो. सापाडे संघासाठी अनेक वर्ष खेळतो अतुल. पुढे पुढे फिट खेळाडू म्हणून याची ख्याती आहे. त्याने अनेक सामने गिळंकृत करून दाखवलेत सापाडे संघासाठी. रिव्हर्सचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसतोय आणि अतुल त्याला वारंवार बीट करतोय मैदानामध्ये. लागोपाठचे 2 डॉट 1 वाईट नंतर. डीजे डोळे उघडे ठेवा, आपण उघडा डोळे बघा नीट. ओहो, हा सुद्धा ऑन साइडला डाव करायचा प्रयत्न. सेफ शॉट आहे, हवेत होता काही काळ. डीप पर्यंत डायरेक्ट फेकी सुद्धा झाली. डायरेक्ट इनटू द हँड ऑफ विकेट कीपर निल्सन देअर. पण तो सुरक्षित पोहोचले. दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर. 19 ऑन द बोर्ड. पहिलं सत्र सुरू या सामन्याचं. थोडीशी का होईना प्रेक्षकांची गर्दी कमी झाली, पण तो ते घरी नक्कीच मोबाईल टीव्ही स्क्रीन चालू करतील किंवा जाता रस्त्यामध्ये नेट ऑन करून पाहत जात असतील, कारण स्पर्धा फार सुरेख आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला काढले कट करून कव्हर पॉइंट मधून. डीप शतक येतोय आणि तितकाच वेगाने जीवाच्या आकारात 2 धावा होत असताना सक्सेसफुल. व्हेरी व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दिस 2 प्लेयर्स. आदित्य आणि साहिल एकमेकांना सुरेख साथ देत आहेत. दोघांचा चांगला तालमेल जुळलाय, जमलाय मैदानामध्ये. आणि लिहिल्या 2 धावा पूर्ण होत असताना मैदानामध्ये धावसंख्या 21 वर जाऊन ठेपली आहे.
पवनपुत्र पिसे हा संघ त्यामध्ये फलंदाजी करतोय. रुद्र 11 मांडा संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. तसेच आजदे संघाचा कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. आलेले आहेत. येस. आणि सुरू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघांचे आमचे 12 खेळाडू तर ऑलरेडी या ठिकाणी विटनेस आहेतच, साक्षीदार. लॉर्ड साठी फोर्सिंग स्ट्रोक चेंडूला काढलाय डीप कव्हरच्या डोक्यावरून. पाहता पाहता चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय, परंतु अगदी कडेला अडवला जाईपर्यंत 2 धावा पूर्ण. पुन्हा एकदा डबल्स धावा घेण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. डिसोजा सर, आपण मैदानात बघितलं किती वेगाने धावतायत. असं वाटतं की महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाचं कॉम्बिनेशन आहे की काय. किती वेगाने धाव पूर्ण करायचे हे दोन्ही खेळाडू. आपल्या भारताला पडलेले ते 2 स्वप्न होते. ओहो, फॉलिंग डाऊन फटका मारचा प्रयत्न कृष्णा सातपुते स्टाईलने, परंतु प्रयत्न फसतोय. खोलट टप्प्याचा मारा ऑफस्टिकच्या बाहेरून चेंडूला काढलं आणि डॉटच्या रूपाने हे षटक समाप्त केलं अतुल पाटीलने. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पवनपुत्र पिसे संघाची ती म्हणजे झाली आहे 11.50च्या वेगाने 23 धावा आपल्या धावपटलावर. लॉर्ड्स पाडले जात आहेत आपल्या अगदी व्यासपीठाच्या समोर. सन्माननीय स्पर्धेचे जनक सचिन सेठ, एकनाथ सेठ दळवी, सोबतीला नितेशजी मेहर, सचिनजी दळवी, मिलिंदजी दळवी, इतर सर्व एकनाथ सेठ प्रतिष्ठानचे क्रीडा मंडळ यांच्या साक्षीने त्या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जातात. जे विजय कॅप्टन्स आहेत ते साक्षीला उभे आहेत. एका संघाला बाय मिळेल. तर ते कार्य सुरू आहे अगदी आमच्या स्टेजच्या समोर. मैदानामध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला गोलंदाज भरत घोडे. महागणपती टिटवाळा यांकडून भरत घोडे आणि त्याचा सामना करेल फलंदाज जो स्ट्राईकला आहे साहिल. साहिलच्या बॅटमधून 2 सुरेख चौकार बघितले आपण. आतापर्यंत 4 चेंडूंना सामोरे गेला साहिल. 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावांचं योगदान आतापर्यंत साहिलने आपल्या पिसे संघासाठी दिलेला आहे. लॉर्ड्स आपण कव्हरिंग पाहतोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. मिलन पाटील कव्हर करतोय, शुभम आहे त्याच्या सोबतीला आणि त्यांच्यामध्ये उपस्थित आहेत आपले सन्माननीय सचिन सेठ दळवी, नितेशजी मेहर, मिलिंदजी दळवी, सचिन दळवी, तर सर्व मंडळ. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये सांगत असताना की इट्स अ वाईड डिलिव्हरी. अवंत धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 24 वर. 24 एप्रिल 1973 गॉड ऑफ क्रिकेट साहेबांचा जन्म, सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्म. 24 वर्ष क्रिकेट खेळले, 664 सामने, 100 सेंचुरीज. जेवढं म्हणावं तेवढं कमी. 34,957 धावा ज्याने ठोकल्या. 49 शतक कसोटीमध्ये आणि 51 शतक वन डे क्रिकेटमध्ये. IPL सुद्धा खेळले, म्हणून तर गॉड ऑफ क्रिकेट बनले. आपल्या गळ्यातलं ताईत क्रिकेटची देवता. धावसंख्या 24. लॉर्ड्स झालेले आहेत आणि रिपोर्टिंग करतील आमचे रोशन संते सर. येस सर, ओव्हर टू यू. थँक्यू. तर ड्रॉ केलेले आहेत आणि ड्रॉच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर किरवली टीमला बाय मिळते आणि तो संघ दाखल होतोय पुढील फेरीमध्ये. आणि पहिला सामना असेल तो म्हणजेच रुद्र 11 मांडा आणि त्यांना फाईट करेल जय कोटेश्वर आजदे. या 2 संघांमध्ये दोन्ही संघांना एक टॉस साठी यायचा आहे. आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल विजेता संघ त्यांना फाईट करेल नारायणदेव वडवली. आणि दुसऱ्या फेरीमधील तिसरा सामना असेल गुरवलीपाडा आणि गावदेवी वरप. आणि आयोजक सूचना येते की सामने 3 षटकांचे असतील.
येस धन्यवाद रोशन सर. रवीजी दळवी आपण यायचे आपल्या शुभहस्ते मी हा टॉस करू इच्छितो पुढच्या सामन्यासाठी. भूमी इलेवन मांडा, रुद्र इलेवन मांडा. येस रुद्र इलेवन मांडा. आणि सुरू असलेला सामना आपण पाहतोय. तिचं षटक, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती परंतु तितक्या रेषेमध्ये चेंडू नव्हता. फ्लॅटेड डिलिव्हरी. तर अशा प्रकारे 3 षटकं समाप्त झाली. टॉस केला जाईल आपल्या टॉस बॉक्स मध्ये. धावसंख्या झाली 3 षटकांच्या समाप्तीनंतर पवन पुत्र पिसे संघाची, ती म्हणजे 26 धावा धाव फलकावर. आणि आपण आता वळतोय टॉस बॉक्स कडे. या ठिकाणी असतील सोनू बांगर सर. येस ओव्हर टू यू सर. थँक्यू सो मच. तर टॉस झालं आणि टॉस जिंकला. तर रुद्र इलेव्हन मांडा टीमने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊ मॅच साठी. क्षेत्ररक्षण स्वीकारले रुद्र इलेव्हन मांडा टीमनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनोज कारवे सर. थँक्यू सो मच. येस थँक्यू सोनू सर. तर मैदानामध्ये 3 षटकं समाप्त झाली. पुढच्या फेरीतील सर्व असल्याची नोंद घ्यायची. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 3-3 षटकांचे असल्याची नोंद घ्यायची आहे. ज्या सामन्यासाठी पहिला टॉस झाला तो टॉस जिंक रुद्र मांडा संघाने. दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आणि सर्व ते पुढील सामने 3 षटकांचे असतील. दरम्यान 3 षटकं समाप्त झाली. सुरू असलेल्या सामन्यात संख्या उभी केली आतापर्यंत 26 ऑन द बोर्ड. साठी सागर सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. फलंदाज आहेत साहिल अजून आदित्य. आणि छानपैकी पार्टनरशिप सुद्धा रचली त्यांनी. आदित्य स्ट्राईकला आला, 1 डाऊन साहिल आला. विराट कोहलीची जागा म्हणजे आतापर्यंत लिल्या पार पाडली असं म्हणू शकतो. ज्याच्या बॅट मधून 2 सुंदर चौकार बघितले आपण. तो आदित्यला वंचित ठेवले चौकार षटकापासून. आदित्य ऑन स्ट्राईक. सागरचा सामना करण्यासाठी खूप अर्ली खेळले. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. क्लायमॅक्स पाहतोय आपण नॉन स्ट्राईकला. अजून एक संधी आहे आणि पंच नक्कीच सांगतील स्ट्राईक एंडचा फलंदाज बाद आहे असे सांगतात. परंतु नाही, थर्ड पंच मागितलं. येस ओके, रिव्ह्यू मागितलाय. स्ट्राईक एंडच्या कॉल साठी रिव्ह्यू मागितला असं सांगतायत. येस या ठिकाणी आमची टेक्निकल कमिटी चेकआउट करेल. ऑफिशियल्स विथ गौरव सावंत चेक करत असताना वेदर इट इज आउट ऑर नॉट आउट ते पाहिलं जाईल. इट्स NOT OET नॉट आउट. तिकडे नॉट आउट आहे उमेशजी, नॉट आउट आहे. आणि ह्या एंडला आउट आहे. फलंदाज बाद होत असताना पाहतोय आपण डगआउट मध्ये जात असताना. आदित्य आउट. येस भावेश बाद. आदित्य नुकताच बाद झाला रनआउटच्या माध्यमातून. सागरचा पहिलाच चेंडू होता शेवटच्या षटकातील. धावसंख्या जागेवरतीच थंडावलेली आहे, ती म्हणजे 26 या आकड्यावर. 26 ऑन द बोर्ड. साई स्पोर्ट्स गिरोली संघाला बाय मिळाली. लकी ठरलाय तो संघ ज्याने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश दाखल केलाय. फलंदाज सागर गुरोली एंड कडून म्हणू शकतो आपण. खडवली एंड, नॉर्थ एंड, नाशिक हायवे एंड, स्टेज एंड, व्यासपीठ एंड. येस टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतोय, चेंडू उसळी घेतो आणि अजून एक तसाच प्रकारचा क्लायमॅक्स. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद रनआउटच्या रूपामध्ये. साहिल बाद झाला. डीजे मास्टरला विनंती असेल की शक्यतो आपल्याकडे जास्तीत जास्त गाण्याचं अशी आहे त्यांची आपल्याला डीजे मास्टर भावे नागेश आपण लक्ष द्यावं. हॅलो. सुंदर फटका. व्हॉट अ स्ट्रोक. फ्लॅटेड सिक्सर ऍट द मिड विकेट.
रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका बघितला का टायमिंग होतं फटक्यामध्ये अगदी पोझिशन मध्ये आला चेंडूला येऊ दिलं उसळी घेणारा चेंडू होता परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड बॅट मधून आला आणि प्रेक्षकांमध्ये अक्षरशः भिरकावून दिलं चेंडूला 6 धावांसाठी प्रहार केला तो म्हणजे जसा आला विनय याने षटकार लागला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वर 32 ऑन द बोर्ड शेवटचं षटक पहिल्या 2 चेंडूमध्ये विकेटची प्राप्त झाली सागरला 3 चेंडू एकूण पूर्ण झालेले आहेत पर्याप्त 3 चेंडू आहेत अजून या इनिंग साठी पवन तुते पिसेसाठी यानंतरचा पुढचा सामना लगेचच सुरू होणार आहे कोणी कुठे जाऊ नये टॉस झालाय परंतु ह्या सामन्याची पहिली इनिंग आता इनिंगचा 3 चेंडू शिल्लक आहेत शुभेच्छांचा वर्षाव आहे मिलिंदजी लिहे यांच्या माध्यमातून सापाडे संघाला शुभेच्छा आल्या आहेत मिलिंदजी लिहे आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये ओहो सेकंड इन रो सिक्सर व्हॉट अ शॉट जयचं पूर्णपणे परफेक्ट बॅट्समन असल्यासारखा वाटतोय आधीचा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता त्याला छानपैकी पूल केलं होतं पूल आउट आणि आता चेंडू गुड लेगचा चेंडू काय जबरदस्त बेमिसाल टायमिंगनी भिरकावून दिलं होतं स्क्वेअर ग्लिझर मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट षटकारासाठी 2 आले तिसरा येणार का बघायचं आपल्याला 4 चेंडू झाले शेवटच्या षटकातील धावसंख्या पोहोचली या लगावच्या 2 षटकाराने 38 वर 38 ऑन द बोर्ड गोलंदाज सागर पुन्हा एकदा सज्ज झाला जयेश स्ट्राईक एंडला तिसऱ्या षटकारासाठी गरजेचं आहे प्रेक्षकांना हवंय प्रयत्न केला परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला काढलं नॉन स्ट्राईक एंडला अजून एक धोका आणि रनआउटची शक्यता फलंदाज बाद रनआउटच्या रूपाने अजून एक धक्का पीसे संघाला 2 लागोपाठच्या सिक्सर आल्यानंतर अपेक्षा असते की षटकारांची हॅट्रिक व्हावी अजून हॅट्रिक नोंदीत केली गेली नाहीये रोशन सर पण ती व्हावी अशी अपेक्षा आहे पहिल्या दिवसामध्ये असं घडावं 3 चौकार यावे 3 षटकार यावे हॅट्रिक सुद्धा व्हावी विकेटची ती अपेक्षा आहे कारण ह्या स्पर्धेने टेनिस क्रिकेटची एक लोकप्रियता वाढवली आहे याबद्दल शंका नाही वारंवार तशा प्रकारचे फटके मारण्याचा प्रयत्न करतो यावेळेला पंच चाणाक्ष पद्धतीने सांगतायत की हा चेंडू स्वेर आहे अभयजी पाटोळे सर सांगतायत आणि अवंत धावणी धावसंख्या फुलते 39 वर जाऊन ठेपली आहे आय थिंक लास्ट टू गो डिसोजा सर लास्ट टू गो येस सागर आणि फलंदाज स्ट्राईक एंडला आहे जयेश ज्याने 2 षटकार मारले अजून एक चांगला प्रयत्न चांगला फटका येतोय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मध्ये वेगाने क्षेत्रशी दुरून आला आणि पाहता 2 धाव पूर्ण होत आहे तिसरी धाव घेण्याचा नाद फसतोय त्या ठिकाणी असं वाटतंय परंतु क्लायमॅक्स पाहता हो 3 आले भाग मिल्का भाग ढूंढो ढूंढो रे साजना व्हॉट हॅपन देअर व्हॉट इज गोइंग ऑन द ग्राउंड टाळा 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 हो अबक दुबक तिबक चौबक किती झाल्या धावा आणि रिव्ह्यू घेतलाय पंच अभय सरांनी तिकडच्या एंडला महागणपती एंडला स्ट्राईक एंडला येस उमेश केने सर सुद्धा सांगतायत चेक आय थिंक सेकंड धावसाठी रिव्ह्यू आहे उमेशजी एम आय राईट सेकंडला येस 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 निल्सन ओके सेकंड साठी चेक केलं जाईल आतापर्यंत धावा 39 झालेल्या आहेत परंतु बघूया ह्या शेवटच्या चेंडूवरती किती धावा कंप्लीशन असतील ते बघायचे आहेत 12 मॅन पाहतायत आणि गौरवजी सावंत सरांना या ठिकाणी नक्कीच संधी मिळाली आहे त्यांना ह्या कसोटीला उतरावं लागेल इट्स नॉट आउट उमेश सर म्हणजे एकूण 4 धावा नोंदीत केल्या जातील शेवटच्या चेंडूमध्ये हा चौकार आलाय तो कुठल्या पद्धतीने आपण पाहिलं असंही घडतं क्रिकेटमध्ये आणि ते पाहण्याजोगं असतं एकूण धावसंख्या झाली आहे 43 पेनल्टी धरून बरोबर येस म्हणजे 44 धावांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे
कुशाल स्पोर्ट्स क्रिशा 11 सपाटी संघापुढे सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये प्रति षटक 11.0च्या सरासरीने जावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. रसिको कुठे जाऊ नका. येत्या इनिंग मध्ये नक्कीच या मॅचची रंगत आपल्याला अगदी लाजबाब पद्धतीने पाहायला मिळणार आहे आणि ती छानपैकी रंगेल अशी अपेक्षा करू. आणि त्या इनिंग मध्ये आपल्याला ऐकवतील यांचा सुंदर आवाज आहे सोनू बांगर यांचा. त्यांच्या सुमधुर वाणीत आपण ऐकूया या येत्या इनिंगचं धावतं वर्णन. धन्यवाद. सोनूजी वेलकम इन द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच मनोजी कारवे सर. तर जाऊया आपण मैदानावरती जिथे आपण पाहिलं गेलं तर मॅच सुरू आहे. एका बाजूला कुशल स्पोर्ट्स सापार्डे, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतोय पवनपुत्र पीसे संघ. तर इथून बॅटिंग केली सर्वप्रथम पीसे टीमनं आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एकूण धावसंख्या बनली गेली आहे 43 धावा बनल्या गेलेत आणि 44 धावेचं लक्ष असेल ते सापार्डे या टीम समोर. सलामी जोडी लगेच पाठवायची. चला सापार्डे टीम जास्त वेळ आपण घेऊ नका कारण की अजून बरेच सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि पीसे टीम आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामी जोडी पोचली गेली आपण पाहू शकता. एका बाजूला अब्दुल्ला असे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निल्सन मडवी आपल्याला पाहायला मिळेल. ही सलामी जोडी कुशल स्पोर्ट्स सापार्डे टीमची. 44 धावेचं लक्ष्य असेल आपण बघू शकता. 4 ओव्हरची मॅच 2 ताकदवर टीम मध्ये पहिली नाईट आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2022 पर्व या ठिकाणी आता सुरू आहे. सामना जिंकण्यासाठी 44 धावेची गरज. प्रति षटकामागे विचार केला तर 11.00 ची सरासरी गाठावी लागेल ती सापार्डे या टीमला. गोलंदाजी मार्गवरती पहिले षटकात आले पावपेचा जयेश तयार होतोय. 2 खेळाडू तृतीय बाहेर पाहायला मिळतील या षटकामध्ये. 4 ओव्हरचे मॅच आहे त्यामुळे इथून एकच षटक हे पावपेचा असेल. स्टार्टिंगला फलंदाज असेल निल्सन मडवी, नॉस्टॅकला फलंदाज असेल अतुल पाटील. सज्ज होते गोलंदाजी मार्गवरती जयेश. पहिला बॉल फेकण्यासाठी दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय जयेश. सामना सुरू होतोय, गेम ऑन होतोय. गोलंदाज सज्ज होतोय जयेश. गोलंदाजी मार्गवरती स्टार्टिंग केला फलंदाज असेल निल्सन मडवी. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला खेळले, फटका चांगला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळले निल्सन आणि इथून एक रस इथे मिळते. खाता खुलं झालं आपण पाहतोय कुशल स्पोर्ट्स सापार्डे या टीमचा आणि निल्सन मडवीचा एक धाव फलकावरती अंकित केली जाते. पावपेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये चांगली सुरुवात करून द्यावी लागली आपल्या टीमला. निल्सन मडवी त्याचबरोबर अतुल पाटीलला स्टार्टिंग एंडला येतो. अतुल पाटील एक चांगला खेळाडू आहे. सातत्यानं ऑलराऊंडरची भूमिका आपल्या टीम साठी पार पाडत असतो आणि ही महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते दोघांसाठी. फटका चांगला. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेला खेळले. 2-2 खेळाडू जत करतील. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत मिळतील
या बॉलवरती 2 धावा खातं खुलं झालं. अतुल पाटीलचं देखील टीमची टोटल 2 ने पुढे सरकील 3 धावा फलकावरती. प्रति षटकामागे 11.00 ची सरासरी गाठायची मॅच जिंकण्यासाठी कुशल स्पोर्ट्स सपाटी या टीमला शांत सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलवरती जयेश तयार ओव्हर द विकेट. बॉल चांगला यस फुलरलेनचा हा बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट वेगाने निघून जातोय बॅटन पॅटच्या मधून. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. चांगली सुरुवात पाहायला मिळते खास करून जयेशच्या माध्यमातून. शांत ठेवते सुरुवातीला सलामी जोडीला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. फटका चांगला यावेळेस देखील पॉइंटच्या दिशेला खेळलेत. 1 रनची ते कंप्लीट. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉलला उचलतील फेकतील. दोघांमध्ये ताळमेळ चुकीचा आणि तो निल्सन मडवीला मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तू मे घडला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. गोल्डन विकेट कॅरी झाली आहे या मॅचची. निल्सन मडवी बॅक टू द डगआउट. टप्पा पडला तर चेंडूला किती उचली घेतली. नक्कीच फलंदाजाला सरप्राईज करतोय. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या विकेटचं पतन झालं आपण पाहिलं. निल्सन मडवी रनआउटच्या स्वरूपाने बाद झाले. तौसंग्य स्थगित धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा पाहायला मिळतात षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना. शपळून खेळले. फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये आणि यावेळेस मध्ये चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द पॅन फॉर 4 रन. येतोय अतुल पाटीलच्या बॅट मधनं पहिला चौकार. टीमचे धावसंख्या आपण पाहतो 1 गडी बाद तब्बल 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. चांगलं षटक आतापर्यंत फेकले होतं. 5 चेंडू सुरेख फेकले होते जयेशनं. परंतु तरी देखील चांगलीच गोलंदाजी मानावी लागेल कारण की 8च धावा त्यांना खर्च केल्यात आणि 1 रनआउटची विकेट देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. टोटल 8 आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावेचा पाठलाग करतोय कुशल स्पोर्ट्स सपाटे टीम. स्पीड अप करायचं आहे पीसी टीम. स्पीड अप करायचं आपण पवनपुत्र पिसे टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं कारण की अजूनही बरेचसे सामने पेंडिंग असेल आणि ते देखील आम्हाला लवकर कव्हर करायचे आहेत. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. चर्चा नकोय प्लीज. पंच आपण देखील सांगायचे सक्त ताकीद द्यायची आहे. खेळाडूंना अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल लक्षात घ्या. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश 1 डाऊन साठी आलेत. इनेट नंबर 3. कशा प्रकारे बॅटिंग करते कारण की पावपेचं षटक आता समाप्त झालं. एकच षटक होतं त्या षटकामध्ये 1 गडी गमावलाय सपाटी टीमनं. 8 धावा बनल्या गेल्यात आणि इथून आता 5 खेळाडू 30 गजच्या बाहेर असतील. कशा प्रकारे रणनीती असेल अतुल पाटील आणि त्याचबरोबर गणेशच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकामध्ये आलाय नरेश. अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय पाहायला गेलं तर येणारे 18 चेंडू आणि तब्बल 36 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. वेळ जास्त घेऊ नका. पवनपुत्र पिसे टीम वारंवार आम्हाला आयोजकांच्या सूचना येतात. ओव्हर द विकेट तयार. नरेश स्ट्रायकिंगला फलंदाज असेल. गणेश ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील.
स्क्वेअर लेग रिजनला बॅकअप चांगला मिळतोय. जोपर्यंत खेळाडू बॉलला उचलेल फेकेल तोपर्यंत मिळतील या बॉलवरती 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 10 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतो. खातं खुळ झालं गणेशचं. 5 खेळाडू 30 गजच्या बाहेर, त्यातून आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिड विकेटला खेळाडू आणि लॉंग ऑन रिजनला एक खेळाडू पाहायला मिळतो आणि क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांची विभरचना पीसी टीमच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. हाफ ट्रायकर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक रन स्थिती कंप्लीट. फेकी चांगली आहे. इथून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल गणेशला आणि सपाटी टीमला. संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. मॅच आता बी बॅलन्स आहे. मोठे फटके नाहीयेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे या मॅच मध्ये 33 धावेची. ओव्हर द विकेट आता यार पुन्हा एकदा श्रीजीत खेळतो. रिव्हर्स सडन करतोय. फटका भरपूर चांगला आहे आणि धावा देखील मिळतील चांगल्या. जाईल चेंडू यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल पाटीलच्या बॅट मध्ये ब्रांडेड फटका. चौकार. पाटीलच्या बॅटमधून चौकारा बरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 धावा लागतात. तुषार सावंत जांभिवलीचे आपण पाहू शकता उर्फ बाबू याचकडे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात आणि त्याच्यानंतर खास करून कल्पेश शेलार याला देखील शुभेच्छा देतात. मैत्रीचे घट्ट संबंध कल्पेश शेलार आणि तुषार सावंत यांचे युट्यूबच्या माध्यमातून ते देखील ऑनलाईन पाहतात. या स्पर्धेला एन्जॉय करतात. थँक्यू सो मच बाबू. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय रिव्हर्सच्या माध्यमातून. कॉन्फिडंट बरा स्ट्रोक होता. या क्षणाला आपण पाहतोय अतुल पाटीलच्या बॅटमधनं ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला. उंची जास्त लांबी पाहावी लागेल. खेळाडू प्रयत्न करतील बॉल अडवण्याचा आणि जाईल चेंडू यावेळेस देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार येतोय रिव्हर्सच्या माध्यमातून अतुल पाटीलच्या बॅटमधनं. डीजे बाजूला आपण पाहू शकता डान्सिंग मॅन या ठिकाणी उपस्थित झालेत. कारण की आम्ही म्हटलो नेहमीच प्रेक्षक वर्ग 3 प्रकारचे असतात. हौशे, गौशे आणि नवशे. जे हौशे असतात त्या हौशेने क्रिकेट पाहण्यासाठी येतात. जे नवशे असतात ते आपल्या टीम साठी काही ना काही नवस घेऊन येत असतात. आणि जे गौशे असतात त्यांचा आणि क्रिकेटचा काही संबंध नसतो. क्योंकि पीने वाले को मौका चाहिए. लगातार चौकार आणि स्वतः डीजे मास्टर आपण पाहू शकता काय एन्जॉय करतात या स्पर्धेला. यस डान्सर गोटे आपल्याला पाहायला मिळतील. फुल चेअर अप करतात आज. फुल एन्जॉय करतात. धावसंख्या धावलकावरती 19 धावा. षटकातील 4 चेंडू झालेत. अद्याप 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवती नरेश. स्टार्टिंगला फलंदाज अतुल पाटील. फटका भरपूर चांगला आहे परंतु इथून व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. चेंडू खेळायचा होता. या फटका खेळायचा होता या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. परंतु चेंडू आला या ठिकाणी मिड विकेट रिजनला आणि इथून रन्स मिळतील. या बॉलवरती 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 21 धावा फलकावरती. मॅच मध्ये थोडासा या ठिकाणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला अतुल पाटीलच्या जोरावरती सपाटे टीमनं. अजूनही विजयासाठी गरज आहे 23 धावेची. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते अतुल पाटीलच्या माध्यमातून. कारण की निल्सन मडवी बाद झालाय त्यामुळे इथून सामन्याची जिम्मेदारी ही खास करून अतुल पाटीलच्या खांद्यावरती असेल. दुसऱ्या बाजूला गणेश देखील असेल.
तिसऱ्या क्रमांकावरती आलाय, शांत रीतीनं 3 धावेवरती खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक पासून थोडासा वंचित आहे गणेश. स्पीडअप करा जरा, वेळ जास्त घेऊ नका आपण. पीसी टीम ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळतोय, फटका चांगला. यावेळेस मात्र कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. जोपर्यंत खेळाडू दूरवरनं पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती देखील येतोय अतुल पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर नवसंख्य धावफलकावरती. थँक्यू आमचे डीजे मास्टर आपण यायचंय बाहेर, कारण की मॅच सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. कारण की असे बरेचसे प्रेक्षक आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहत असतो की मैदानाच्या आतमध्ये ते जात असतात, परंतु हरकत नाहीये. या आपण बाहेर यायचं आपण लगेच. प्रेक्षक वर्ग आपण या बाहेर प्लीज, कारण की मॅच सुरू आहे. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकूण स्कोर 25. 2 षटक झाली कंप्लीट. अतुल पाटीलनं जो सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला होता ना, निल्सन मडबी बाद झाल्यानंतर फक्त 8च धावा होत्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये त्यांनी तब्बल 17 धावा एकवटल्या आणि टोटल स्कोर पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. विजयाचं समीकरण येणारे 12 चेंडू आणि 19 धावेची गरज. स्पीडअप करा पवनपुत्र पीसे टीम. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय, वेळ जास्त घेताय तुम्ही, लक्षात घ्या. एखाद्या वेळेस जर आयोजकांनी कठोर निर्णय घेतला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 12 चेंडू 19 धावेची गरज. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज भावेश. अतुल पाटीलनं काय बॅटिंग केली आहे, 2 रिव्हर्सचे फटके, त्याच्यानंतर एक स्ट्रोक आपण पाहिला कव्हरच्या दिशेला, 4 धावा एकवटल्या आणि इथून आता गणेश देखील तेवढीच चांगली बॅटिंग इथे करावीच लागेल. मॅच आता बॅलन्स झाली आहे आणि खास करून पीसे टीमला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर अतुल पाटीलची गोल्डन विकेट कॅरी करावी लागेल. त्याच्यानंतर या षटकामध्ये गोलंदाजाला कमीत कमी धावा खर्च करावे लागतील, तरीच मॅच शेवटच्या क्षणापर्यंत चांगली आणि बॅलन्स राहू शकेल. 12 चेंडू 19 धावेची गरज. भावेश सय्याश टाकिंगला फलंदाज गणेश. पहिला चेंडू या षटकातील ओव्हर द विकेट. फटका चांगलाय, पंच केलाय बॉलला, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका बाजूला आपण पाहतो अतुल पाटील, तर दुसऱ्या बाजूला गणेश देखील दाखवून देतो दमखम चौकार. गणेशच्या बॅटमन आणि चौकारा बरोबर टीम पोहोचेल 29 या धावसंख्येवरती. विजयाचं समीकरण आता थोडस सोपं होत चाललंय, कारण की धावा थांबत नाही. या धावांचा वेग भरपूर चांगला पाहायला मिळतो सापाटे टीमच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक असतील 11 आणि विजयासाठी 15 धावेची गरज. 11 चेंडू 15 धावेची गरज. चांगली बॅटिंग पाहायला मिळते दोघांच्या माध्यमातून. सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती भावेश. कमबॅक करण्याची गरज आपण पाहू शकता पीसे टीमला, कारण की इथून आता फक्त 15 धावा उरल्यात. विकेटची सक्त गरज आहे आणि मी म्हटलं होतं मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावाच लागेल, परंतु इथून धावा थांबत नाहीयेत. फटका चांगला आहे, पुल केलाय ऑन साइडला, खेळाडू ते उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. यावेळेस देखील चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश होळीच्या बॅटमध्ये ब्रँडेड फटका, षटकार. समीकरण सोपं झालं. 10 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. यावेळेस देखील मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मिस टायमिंग होतोय. यष्टीरक्षक झेली ते टिपतोय, फलंदाज होतील बाद.
विकेटचं पतन. गणेश बॅक टू द डगआउट. मॅच बॅलन्स आहे. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. डीजे आणि नक्कीच शुभेच्छा देत आपण पाहू शकता ह्या ठिकाणी आयोजकांना. एकविरायचे पुजारी संदीपजी देशमुख, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर कोळेकर पालेगावचे उद्योजक याचकडनं खास करून या स्पर्धेला शुभेच्छा देत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला एन्जॉय करतायत. थँक्यू सो मच. एकविरायचे पुजारी संदीपजी देशमुख त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी कोळेकर याचकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच. 9 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. कमबॅक करण्याचा प्रयत्न आपल्या षटकामध्ये भावेश करतोय. स्ट्रायकिंग केला फलंदाज अतुल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र बॉल भरपूर चांगला आहे. पडल्यानंतर भरपूर वेगाने निघून जातो. ऑप्शनवरनं डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. चेंडूची संख्या आता कमी आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि रन्स हव्यात विजयासाठी 9. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट, माफ करा. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र जागा बनवून खेळले. ऑप्शनच्या बाहेर निघाले आणि जातोय चेंडू. यावेळेस देखील फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच खोली करणारा हा चौकार अतुल पाटीलच्या बॅटमधनं. डीज आहे. येतो अतुल पाटीलच्या बॅटमधनं. अप्रतिम बॅटिंग करतो आपल्या टीम साठी. विजयासाठी फक्त 5 धावेची गरज. खुलबटा पॅसचा बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अतुल पूर्णपणे बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. षटक झाली कंप्लीट. टोटल 3 ओव्हरच्या समाप्तीत संघ पोहोचलाय. कुशल पोस्ट सापाडे 2 गडी बाद 39 धावसंख्येवरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. डीजे प्रेक्षक वर्ग बघा, ते प्रेक्षक ते पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गेले. लक्षात घ्या. आपण उमेश केळे सर, आपण त्यांना बाहेर काढायचं प्लीज. 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे. मॅच सुरू आहे. लक्षात घ्या. आपण प्रेक्षकांना विनंती करतो आणि आयोजकांना देखील विनंती करतो की आपण स्वयंसेवकांना तिथे समोर ठेवायचं आहे, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये कोणी जायला हवं नये. आणि स्पीडअप करून खेळायचं. पिस्टल टीम 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. डेटोवरचं षटक असेल. गोलंदाजी मार्कवरती मानव आलाय अंतिम षटकामध्ये. जर इथून ही मॅच बनवायची असेल ना पीसे टीमला, तर कुठेतरी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल जास्तीत जास्त महत्वाचे असतील. जर ही मॅच रंगवायची असेल तर 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल विघ्नेश ऑन स्ट्राइक. सहा चेंडू 5 धावेची गरज आहे. पीसे टीम बघा, आयोजकांच्या वारंवार सूचना येतात. आपण भरपूर वेळ घेत आहेत. लक्षात घ्या. मॅच आपण स्टार्ट करायची लगेच. सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती मानव. फ्रॉम द विकेट. यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटने खेळलेत. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होते. एक रन इथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव इथे घातक ठरतीये. फलंदाज होतील बाद. रनआउटच्या स्वरूपानं मैदान सोडावं लागेल विघ्नेशला. जिंकण्यासाठी गरज आहे आता येणारे 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. डीजे
मानव ओव्हर द विकेट नाव. पुढचा बॉल स्ट्रायकिंग केला न्यू बॅट्समॅन हर्षल ऑन स्ट्राइक. ऑन साइड ला खेळ फटका चांगला पाहायला मिळतो. खेळाडू उपस्थित फटका पोचतोय मिड विकेट रिजनला. अजून एक गडी बाद होईल. जसे आले होते मैदानाच्या आतमध्ये हर्षल तसे शून्यावरती परतावा गेला हर्षल यांना. अजून एक विकेटचं पतन. चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी देखील 4 धावेची गरज. डीजे अतुल पाटील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत विजयाच्या आशा या पल्लवीत असतील. आपण पाहतोय कुशल स्पोर्ट सापाट या टीमच्या. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय 6व्या क्रमांकावरती. 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. थँक्यू. बघा भरपूर वेळ झाला या मॅचला कारण की 1 तास 10 मिनिटे होऊन गेलेत या सामन्यासाठी. भरपूर वेळ झाला. पीसी टीम आपण स्पीड अप करा. प्रत्येकी बॉलवरती आपण वेळ घेऊ नका. लक्षात घ्या 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. सामना सुरू करायचा लगेच. स्ट्रायकिंग केला फलंदाज असेल सेट बॅट्समॅन ज्यांना आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली आपल्या टीम साठी. अतुल पाटील ऑन स्ट्राइक ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. ज्या फलंदाजावरती पूर्णपणे विजयाच्या आशा पल्लवीत होत्या तो आता मात्र विजयाच्या आशा अर्ध्या पल्ल्यावरती ठेवून आपल्या संघाला सोडून माघारी परततोय. विकेटचं पतन. गोल्डन विकेट कॅरी झाली या क्षणाला अतुल पाटीलची आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे 3 चेंडू आणि 4 धावेची गरज. डीजे बदच गोलंदाजी करतोय. गुडलेंथ मध्ये पडल्यानंतर चेंडू तसा डीप राहिला होता आणि भरपूर वेगाने आला होता. त्यामुळे डिफेन्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. धाव घेण्याचा देखील प्रयत्न अतुलने केला परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. गोलंदाज मानवनं डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज अतुल पाटील इथून बाद झाला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. स्पर्धेचा नियम देखील आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आता तुम्हाला 4 धावा हे बनवावेच लागतील. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोनक. स्ट्रायकिंग केला फलंदाज असेल सागर ऑन स्ट्राइक. सामना भरपूर चांगला रंगतोय. येणारा चेंडू जर कुठेतरी डॉट फेकला तर मॅच मध्ये कमबॅक होईल. अजूनही स्ट्रॉंग कमबॅक होईल पवनपुत्र पीसी या टीमचा आणि एखादा चांगला फटका मॅच फिनिश करू शकेल ती कुशलपूर सापाडे या टीमच्या बाजूना. थोडासा दबाव दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सागर देखील. चला पीसी टीम वेळ घेऊ नका आपण प्लीज कारण की भरपूर वेळ आपल्याला सूचना दिल्या गेल्यात. सामना देखील चांगला रंगलाय त्यामुळे आयोजकांच्या माध्यमातून एखादा कठीण निर्णय आला तर सामना गमवावा लागेल. लक्षात घ्या आपण पीसी टीम. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. पुढचा बॉल सज्ज होतोय मानव ओव्हर द विकेट नाव. समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शो. खेळाडू उपस्थित आणि फलंदाज बाद. लॉंग ऑफ रिझनला हा जेल टिपला जाईल. चेंडू देखील जाईल डॉट आणि आता मॅच का रंगली आहे. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावेची गरज. डीजे प्राप्त झाली. आपण पाहू शकता मानवच्या माध्यमातून
सलगचा तिसरा गडी बाद करतोय या षटकामध्ये मानव हा गोलंदाज. सामना कडीनं उचलला आता कुशल स्पोर्ट सापाडी या टीम साठी. अडचणीमध्ये सापडलाय सापाडी संघ. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 धावेची गरज. एकच सांगेन पीसे टीम साठी संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज तो इतिहास घडेल काय मैदानाच्या आतमध्ये पीसे संघ. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल पीसे टीमला. जर आता जास्त वेळ घेतला तर नक्की 2 धाव्यांची पेनल्टी लागू शकते. पीसे टीम लक्षात घ्या, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. जर आपण आता जास्त वेळ घेतला तर 2 धावेची पेनल्टी या क्षणाला तुम्हाला लागू शकते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन. रोनक ऑन स्ट्राइक. 2 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावेची गरज. अप्रतिम कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय, अप्रतिम सामना पाहायला मिळतोय या दोन्ही संघांमध्ये. कोणालाही वाटलं नव्हतं की सामना अशा प्रकारे येईल, कारण की 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज होती आणि सामना शेवटच्या मोमेंट पर्यंत येऊन टेपलाय. हा क्रिकेटचा इतिहास आपण पाहतोय. सध्या प्रमाणे रंगपंताना क्रिकेट आपण नेहमीच पाहिलाय आणि आज देखील तसंच पाहतोय. ओव्हर द विकेट. थोडासा दबाव, थोडासा दडपण पाहायला मिळतोय. फलंदाज रोनक वरती देखील आणि नक्कीच मानववरती देखील आता थोडासा दबाव असेल, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावेची गरज आहे. सामना कोण जिंकेल? सापाटी की नक्कीच पीसे. ओव्हर द विकेट. समोर खेळ फटका चांगला आहे. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. एक रन कंप्लीट. फेकी चांगली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. अजून एक विकेटचं पतन. मॅच काय रंगली मैदानाच्या आतमध्ये. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावेची गरज. डीजे अप्रतिम सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने एन्जॉय करत आहेत. तब्बल 5 चेंडू मध्ये नक्कीच 5 फलंदाज बाद झालेत. 2 रनआउटच्या विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. सामना कोण जिंकेल? कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 3 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. परिस्थिती अशी मैदानावरती हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. अप्रतिम सामना बालामध्ये स्टार्टिंगला फलंदाज असेल रोनक ऑन स्ट्राइक. 1 चेंडू 3 धावेची गरज. ओव्हर द विकेट. समोर खेळ फटका चांगला बाला मिळतोय. खेळाडू उपस्थित. 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून पंच फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय. या मैदानाच्या आतमध्ये पवन पुत्र पिसे या टीमनं खूप मोठा उलटपट केला मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन पिसे टीम. डीजे